किंवा दशांश अपूर्णांकावरील 4 मूलभूत क्रिया. यावर बघा दरवर्षी परीक्षेला एक क्वेश्चन हमखास येतो. प्रकरण खूप सोपं आहे, नीट व्यवस्थित लक्ष द्या याच्यावर. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं डेसिमल फ्रॅक्शन कशाला म्हणायचं ते आधी आपण समजून घेऊया. डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय, तर ज्याचा डिनॉमिनेटर 10 असतो अशा सगळ्या फ्रॅक्शन आपण डेसिमल फ्रॅक्शन म्हणतो. 10 किंवा 10च्या मल्टिप्लाइज मध्ये असतो. म्हणजे कसं, तर ते आपण बघूया आता. सपोज उदाहरण आहे, या प्रत्येक नंबरचं तुम्हाला रीडिंग कसं करायचं मी तुम्हाला शिकवलेलं आहे. नंबर्स काय आहेत ते पण शिकवलेले आहे. ते व्यवस्थित नीट समजून घ्या आता. युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, त्यानंतर बघा 10,000, लॅक, करोड, आणि इकडे 10 करोड घेत असतो आपण. सध्या आपण फक्त लॅक पर्यंत जाऊया, 10 लॅक घेऊया. ठीक आहे. आणि इकडे 10, 100, 1000, 10,000. ठीक आहे. ही प्रत्येकाला जी काही प्लेस आहे ही प्रत्येकाला माहित पाहिजे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस पण तुम्ही अशा पद्धतीचे प्लेस असतात, ही प्लेस लक्षात ठेवायची, जेणेकरून तुम्हाला उदाहरणं सोडवता येतील. ठीक आहे. मग आता बघा, या उदाहरणामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्हाला जी काही तुम्ही उदाहरणं सोडवतात, या उदाहरणामध्ये बघा, तर सगळ्यात महत्वाचा आहे युनिट प्लेसचा नंबर कुठला आहे, तर 8 आहे. बरोबर. मग याची प्लेस व्हॅल्यू काय आहे, तर 8. या 6 ची प्लेस व्हॅल्यू 60, 5 ची 500, 3 ची 3000, 8 ची 80,000, 4 ची 4 लाख, 5 6. ओके, बरोबर ना. 3 + 3 6, 5. इथे एक जास्त झाला. 80,000, इथे 4 लाख, आणि इकडे 50 लाख. ठीक आहे. आता हे झालं याच्या प्लेस व्हॅल्यू. ज्यावेळेस तुम्ही 1000 प्लेसचा कुठलाही नंबर बघता, या नंबरची व्हॅल्यूज कशी काढतात, तर सॉरी 10th प्लेस, आता मराठीतून सांगायचं राहिलं. एक मिनिट. बघा, ज्यावेळेस पण या नंबरची व्हॅल्यूज काढतात, या प्रत्येक नंबरला मी आधी इंग्लिश मधून सांगतो, नंतर मराठीतून सांगतो. युनिट प्लेस आपण व्हॅल्यू बघितली होती 8, 10 प्लेस 60, 1000 प्लेस 100 प्लेस 500, 1000 प्लेस 3, 3000, 10,000 प्लेस 8, त्याची व्हॅल्यू काय आहे 80,000. लॅक प्लेसचा 4 जो आहे त्याची व्हॅल्यू काय असणार 4 लाख. बरोबर. त्यानंतर तुमचा जो काही 10 लाख प्लेसला 5 आहे त्याची व्हॅल्यू काय आहे, तर त्याची व्हॅल्यू आहे 50 लाख. बरोबर. आता बघा, तुमचा 10th प्लेसचा जो काही नंबर आहे, या 10th प्लेसच्या नंबरची व्हॅल्यू काय आहे, द नंबर्स व्हॅल्यू इज 4/10. मराठी मीडियमला पण सांगतो आधी. बघा, याची एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष अशी तुमची प्लेस व्हॅल्यू असते. बरोबर आहे की नाही. मग आता ज्यावेळेस तुम्ही नंबर्स लिहितात, ही तुम्हाला स्कूलमध्ये शिकवलेली असेल, पण आता पॉइंट आफ्टर जे नंबर येतात त्यांची प्लेस व्हॅल्यू कशी राईट करतात, सो त्याची प्लेस व्हॅल्यू बघा, हा जो काही फर्स्ट 4 आहे त्याची 10th, किंवा त्याला आपण मराठीत दशांश म्हणत असतो. नंतर सेकंड प्लेस शतांश,
किंवा 100, नंतर 1000 किंवा त्याला 1000 अंश, आणि त्याच्या पुढचा 10,000 अंश. ठीक आहे. तर आता जे नंबर असतात, फर्स्ट नंबर डिवाइड बाय 10 करायचा, सेकंड नंबर असेल तर डिवाइड बाय 100, थर्ड नंबर असेल तर डिवाइड बाय 1000, आणि फोर्थ नंबर असेल तर डिवाइड बाय काय करणार आपण, 10,000. ओके. या नंबर्सला काय केलंय आपण, त्या 1 वर 0 ऍड केले आहे. आता नीट समजून घ्या. बऱ्याच जणांना ही डिवायडेशन माहित नाही. तर ही डिवायडेशन करताना बघा, फर्स्ट नंबर जो आहे 4 डिवाइड बाय 10 केलं तर 10च्या टेबलमध्ये 4 येत नाही. सो आपण कसं करणार मग याच्यासाठी, तर बघा सगळ्यात महत्वाचं, 10 ने जर 4 ला डिवाइड केलं तर होत नाही, म्हणून इथे 0 घेतो आपण. 4 मायनस 0, आन्सर इज 4. देन पॉईंट घ्यायचा आहे तुम्हाला. पॉईंट घ्यायचा, या नंबर किती 0 लिहिले तुम्ही अनलिमिटेड तरी चालतात. ठीक आहे. पण आपण आपल्या कामासाठी एकच 0 घेऊया. जर 0 घेतला तर आपला नंबर काय होतो 40, आणि 10च्या टेबलमध्ये काय येणार, 10 4 40 येईल. सो याची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे, 0.4 आपण राईट करणार. कशामध्ये, डेसिमल पॉइंट मध्ये. सेम ॲज इट इज. तुम्ही जर कोणताही नंबर असेल ज्याचा डेसिमल मध्ये डिवाइड बाय 100 करायचं असेल तर काय करायचं, एकदम सिंपल ट्रिक सांगतो. तो नंबर लिहायचा 2, आणि आता इथे पॉईंट आफ्टर 2 0 आहे का नाही, मग इथे 0 घ्यायचा आधी, इथे पॉईंट द्यायचा आणि 0 लिहायचा. जर नाहीच समजलं तर त्याच्यासाठी समजून सांगतो बघा. 100 ने जर समजा आपण 2 ला डिवाइड करायचं ठरलं तर काय करणार, आधी 0 डिवाइड होत नाही म्हणून 2 ॲज इट इज, पॉईंट घेतला. आता नंबर पॉईंट घेतल्यावर काय होणार, इथे 20 होईल का नाही, 100 2 चा 20 होतात का नाही, मग आपण इथे काय करणार, 0 घेणार पुन्हा अगेन. सो 20 मायनस 0, आन्सर येणार 20. वन्स अगेन कॅरी ओव्हर घेतला आपण 0. सो नंबर काय होणार 200. 100 2 चा 200, 200 मायनस 200, आन्सर 0. आणि आपला आन्सर काय असणार आहे, 0.02. येते का लक्षात सर्वांना? येस नाव दाखवा ना. काय झालं, काय अडचण आहे कोणाची? सर एकदा लेसनचं नाव दाखवा ना. लेसनचं नाव आता जॉईन झाली, मला नाही समजलं. सर मला नाही समजलं. सांगतो, लक्ष द्या. सर मला नाही समजलं. सर मला नाही मला नाही. बरं झालं का नाव लिहून? होमवर्क राहिला, बरं घेऊ आपण, थांबा जरा. बघा आपण घेतोय डेसिमल फ्रॅक्शन वरील 4 फंडामेंटल ऑपरेशन. पण आधी आपण डेसिमल फ्रॅक्शन कसे, त्याची प्लेस व्हॅल्यू किंवा व्हॅल्यू कसे राईट डाऊन करतात ते बघणार आहोत. या नंबर्स मध्ये तुम्हाला इथे दिसत असेल की मी काही नंबर्स राईट डाऊन केलेले आहेत, बरोबर. या प्रत्येक नंबरची एक प्लेस असतात. मग तुम्हाला प्रत्येक डिजिटची प्लेस माहित पाहिजे, कारण प्लेस माहित असेल तर त्याची ऍडिशन सबट्रॅक्शन डिव्हिजन तुम्हाला व्यवस्थित करता येते. ठीक आहे. सो आता बघा, या ठिकाणी आपण प्लेस जर घेतला तर या प्रत्येक नंबरचा प्लेस काय आहे, जिथे पॉइंट स्टार्ट होतो ना, या ठिकाणी बघा मी ब्लॅक कलर मध्ये पॉइंट काढलाय. पॉइंटच्या लेफ्ट साइडला म्हणजे या बाजूला जो काही नंबर असेल, फर्स्ट नंबर स्टार्ट करतो आपण युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, 10 लॅक. आणि जो राईट साइड आहे, राईट साइडला फर्स्ट नंबर स्टार्ट करणार टेन्थ किंवा दशांश, सेकंड नंबर शतांश किंवा 100, थर्ड नंबर 1000 किंवा 1000 अंश, आणि फोर्थ नंबर 10,000 किंवा 10,000 अंश. याचे मिनिंग काय होतं, तर सगळ्यात महत्वाचं, तुम्ही ज्यावेळेस पण युनिट प्लेसचा नंबर त्याची प्लेस व्हॅल्यू लिहितात त्यावेळेस त्याला मल्टिप्लाय 1 करतात. 10 प्लेसचा नंबरची व्हॅल्यू राईट करताना त्याला मल्टिप्लाय 10 करतात. 100 प्लेसला मल्टिप्लाय 100, 1000 प्लेसला मल्टिप्लाय 1000, 10,000 प्लेसला मल्टिप्लाय 10,000, आणि लॅक प्लेसला मल्टिप्लाय 1 लॅक, 10 लॅक प्लेसला मल्टिप्लाय 10 लॅक करता. पण ज्यावेळेस तुम्ही पॉइंटच्या राईट साइडला येतात त्यावेळेस फर्स्ट नंबर जो असेल त्याला डिवाइड करतात 4 डिवाइड बाय 10, आणि 4 ला जर 10 ने डिवाइड केलं त्याची प्लेस व्हॅल्यू येते 0.4. कसं येते, तर या ठिकाणी बघा
तुम्हाला नंबर दाखवलेला आहे, कोणताही नंबर राहू द्या, पोरच असेल असं काही नाही. सपोज तुमचा नंबर तुम्ही लिहिताना 0.5 लिहितात. हा 0.5 म्हणजे काय आहे? तर कुठलाही नंबर असेल तर त्या नंबरला काय केलं जातं? डिवाइड केलं जातं. आलं का लक्षात? 0.5चा अर्थ काय होतो? 1/2. आता 1/2 करायचं म्हणजे 1 ला 2 ने डिवाइड होतो का? नाही. मग आपण कसं डिवाइड करतो? तर बघा, 2 च्या टेबलमध्ये 1 येत नाही म्हणून आपण इथे 0 घेतो. आता 0 मायनस केला, 1 मायनस 0, आन्सर इज 1. पुट डाऊन पॉइंट. ज्यावेळेस आपण इथे पॉइंट देणार त्यावेळेस हा नंबरच्या पुढे नेक्स्ट कितीही 0 तुम्ही घेऊ शकता. आफ्टर द पॉइंट यू कॅन टेक अनलिमिटेड झिरोज. आपण फर्स्ट 0 यूज केला तर आपला नंबर काय होणार? कॅरी फॉरवर्ड होणार ना हा नंबर. तर कॅरी फॉरवर्ड केल्यानंतर हा नंबरचा जो काही 0 असेल तो इथे खाली येणार. खाली आल्यानंतर हा जो काही नंबर आहे हा नंबर काय तयार होतो? 10 होतो का नाही? आणि 2 च्या टेबलमध्ये तुम्ही काय लिहिता? 2 फायदा 10. आपण याला डिवाइड केलं, आपलं रिमाइंडर 0 आलेला आहे आणि जो काही क्वेश्चन आहे किंवा भागाकार आलेला आहे तो किती आला आहे? 0.5. म्हणजेच 1.2 चा डेसिमल फ्रॅक्शन मध्ये काय नंबर तयार होतो? तर तो होतो 0.5. आलं लक्षात? याला म्हणतात इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शन टू डेसिमल फ्रॅक्शन. म्हणजेच मराठीमध्ये द्यायचं झालं तर याला व्यवहारी अपूर्णांकाचे, व्यवहारी किंवा अंशाधिक अपूर्णांकाचे दशांशात रूपांतर. व्यवहारी अपूर्णांकाचे दशांशात किंवा दशांश अपूर्णांकात रूपांतर. मग आता जसं मी तुम्हाला 1.1/2 सांगितलं, सेम आपण नंबर घेऊया सेकंड 3/2. कसं डिवाइड करणार? तर फर्स्ट 3 चा टेबल, सॉरी 3 ला डिवाइड करणार 2 ने. डिवाइड करताना बघा 2 च्या टेबलमध्ये 2 1 2, 3 मायनस 2, आन्सर इज 1. बट आता पूर्ण आपल्याला डिवाइड करायचंय, सो आपण इथे काय घेणार? पॉईंट घेणार. पॉईंट घेतल्यानंतर नंबरच्या पुढे नेक्स्ट किती 0 घेऊ शकता तुम्ही? फर्स्ट 0 आपण राईट केला तर नंबर होतो 10 आणि 2 फायदा 10 होतात. सो आपला आन्सर काय येणार? 10 मायनस 10 0. आणि याचा डेसिमल पॉइंट मध्ये आन्सर काय असेल? तर ते असेल 1.5. समजलं का आता सर्वांना? सर एक्झाम्पल चॅट बॉक्स मध्ये टाकायला द्या ना. खाली करा ना. चॅट बॉक्स मध्ये टाकायला द्या ना. सर चॅट बॉक्स मध्ये टाकायला द्या ना. चॅट बॉक्स मध्ये टाकून द्या ना. ज्यांना समजलं त्यांनी हा नंबर सोडवा बरं. सगळ्यांनी हे टायटल व्यवस्थित टाका. इम्प्रॉपर फ्रॅक्शन टू डेसिमल फ्रॅक्शन. बघा, आपण करणार 5 डिवाइड बाय 4. आन्सर 4 1 4, रिमेन 1. टेक अ पॉइंट. आफ्टर पॉइंट we take 0. 4 to the 8, 10 minus 8, answer is, remainder is 2. Again we take next 0. आपण आणखी एक 0 घेणार पुढे. नंबर काय होणार? 4 फायदा 20. 20 मायनस 20 0. बघा, आपण काय केलं? ज्यावेळेस आपला नंबर एंड होतो त्यावेळेस हे एक्स्ट्रा 0 घेतले, जे संख्येमध्ये नाहीये ऑलरेडी. ती संख्या एंड झाली आहे. आफ्टर द एंडिंग द नंबर वी टेक बॉरो झिरोज. आपण काय केलं? 0 घेतले आहे आफ्टर पॉइंट. सो
त्यामुळे इथे काय घेत असतो आपण, पॉईंट घेत असतो आणि मग याचं डेसिमल फ्रॅक्शन मध्ये जर केलं कन्वर्ट, 5/4 इट्स कन्वर्ट 1.25. ठीक आहे, लक्षात येते सर्वांना? हो सर सर स्क्रीन थोडी खाली करा ना. सर तिथे 0 0 कसे आले? मला समजलं नाही. ते घ्यायचे असतात. ज्यावेळेस आपण पॉईंट देतो त्यानंतर तुम्ही किती झिरो, मी काय सांगितलं, आफ्टर पॉईंट तुम्ही अनलिमिटेड झिरो यूज करू शकता. ठीक आहे, त्यामुळे नंबरची व्हॅल्यू पण चेंज होत नाही आणि तुम्हाला झिरो घेता येतात. ठीक आहे, येते का लक्षात? काय दुसरा नंबर नाही घेऊ शकत का? नाही, दुसरा नाही घेऊ शकत, फक्त झिरो. सर समजत नाहीये. काय झालं? सर तुम्ही 2 नंबर देता ना, जो छोटा डिवाइड करायचा, तो छोटे नंबर मोठे नंबर रेडी नाही, जो नंबर डिनॉमिनेटरला असेल त्यानेच डिवाइड करायचा, छोटा किंवा मोठा नाही. कळलं का? इथे डिनॉमिनेटरला काय नंबर होता त्याने आपण डिवाइड केलं. ठीक आहे, मुळातच ज्यावेळेस तुम्ही संख्या अशी लिहितात 5/2, हा नंबर राईट करताना आपण फ्रॅक्शन मध्ये असा लिहितो 5/2. याचं मिनिंग आणि याचं मिनिंग सेम आहे. कळतंय का? 5/2 याचा अर्थ 5/2 होतो. सेम मिनिंग आहे. कळतंय का? हे फ्रॅक्शन मध्ये राईट करतो आपण आणि ही आपली रेग्युलर मेथड आहे. ठीक आहे, मग आता बघा 5/2 करून बघा बरं, जमतंय का तुम्हाला? बघूया किती जणांना जमतंय. ज्यांना जमेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका. हा, चॅट बॉक्स मध्ये पॉइंट मध्ये उत्तर टाकायचं व्यवस्थित. व्हेरी गुड. छान. बघा, ज्यांना लक्षात आलं नाही त्यांनी काय करायचं, 5 ला डिवाइड करा 2 ने. 2 च्या टेबल मध्ये 5 मधून मायनस होणारा नंबर कुठला आहे? 2 to the 4, 5 - 2 4, आन्सर 1. आता पुढे नेक्स्ट नंबर आहे का? काही नाही, नो नंबर. सो आपण इथे काय करणार, टेक अ पॉइंट, राईट 0, कॅरी 0, 2 5 10. So answer is 2.5. Conversion answer is 2.5 is our correct answer. थोडे मोठे नंबर घेऊया. हे छोटे नंबर मी मुद्दामून घेत होतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. 37/4. बघूया किती जण जमतंय. समजतंय का आता? तर मला समजलं नाही. काय झालं सार्थक? सार्थक काय अडचण? सार्थक, हा, तर खालच्या छेदाने भागायचं का? हो छेदानेच. नंबर आपण छेदातच म्हणणार. जो नंबर डिनॉमिनेटरला असेल त्याने डिवाइड करायचा, दुसरा नंबर घ्यायचा नाही. येते का लक्षात? आपण त्याला यस नंबरने डिवाइड करायचं चालेल ना? काय काय काय? नाही समजलं. अगर आपण त्याला 4 9 चा केलं तर चालेल ना? 4 ने? अगर आपण 4 9 चा केलं तर चालेल ना? हो, रेग्युलर आहे. बघा तुम्ही काय करता, त्याला 4 ने डिवाइड केलं, 4 9 36 आला का नाही? एवढी डिवायडेशन तुम्हाला आधी येत होती का नाही?
मग आता याला डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचंय ना, ज्यावेळेस नंबर एंड होतो. आपल्याला माहिती आहे आता हा रिमाइंडर आहे, हा क्वेश्चन आहे, बरोबर ना, हा तुमचा डिवायझर आहे का नाही? हो सर. हा मराठीमध्ये बघा, ही बाकी उरते तुमची, हा भागकार आलेला आहे आणि हे तुमचं भाजक आहे का नाही? आता तुम्ही काय करत होते, इथं पुढे नंबर सोडून देत होते. आपल्याला याला डेसिमल मध्ये ज्यावेळेस कन्वर्ट करायचं असतं, त्यावेळेस ज्या ठिकाणी नंबर एंड होतो त्या ठिकाणी आपण पॉइंट घेणार इथे समोर क्वेश्चन मध्ये पण, ठीक आहे. त्या पुढे तुम्ही कितीही घेऊ शकतात, अनलिमिटेड, कितीही तुम्हाला जेवढे वाटले तेवढे. कळलं का? 2 घ्या, 5 घ्या, 4 घ्या, 1 घ्या, 2 4 6 8 कितीही तुम्हाला जेवढे वाटतील तेवढे. पण आपण आपल्या कामापुरतीच घेऊ. सध्या एक घेऊन बघूया डिवाइड होतोय का पूर्ण. मग आता जर समजा आपण 1 घेतला तर हा नंबर काय होईल रे खालचा रिमाइंडरच्या ठिकाणी? 0 येईल. हा म्हणजे नंबर 10 होईल ना. मग आता 4च्या टेबल मध्ये 10 मधून मायनस होणारा कुठला नंबर आहे? 4 to the 8. 10 minus 8, your answer 2. अजून एक 0 घ्यावा लागेल. आपल्याला पुन्हा रिमाइंडर आला का नाही? बरोबर, मग आपण अजून एक 0 घेणार, जे आपला नंबर काय होणार? ओरडू नका सर. हा कळालं, एकदाच बोला. बघा 4 फायदा घेणार 20 मधून 20 मायनस केला, रिमाइंडर आता आपला काय आलाय? बाकी शून्य आली का नाही? आणि हा जो काही भाकार आलेला आहे तो पॉइंटच्या पुढे लिहिलाय बघा आपण 9.25. हे जे काही रूपांतर झालं आहे, ही काही संख्या कन्वर्ट झाली आहे, याच नंबरला आपण म्हणणार डेसिमल फ्रॅक्शन. कळलं का? किंवा मराठीमध्ये दशांश अपूर्णांक. आता इकडे लक्ष द्या माझ्याकडे, मी काय सांगतोय. थांबा जरा, समजून घ्या माझ्याकडे मी काय सांगतोय. हे तुमचं डेसिमल फ्रॅक्शन झालं. याची काही वेळेस किंमत देताना ते असे न देता 37/4 न देता याला कन्वर्ट करू शकता वेगळ्या प्रकारे. काय? तर मी तुम्हाला आता जस्ट सांगितलं की नाही 9.25 हे तुमचं आन्सर आलंय. हे कन्वर्ट करायचं ठरलं तर आपण कसं करणार? तर याचा अर्थ बघा, पॉइंट आफ्टर किती नंबर दिसतोय तुम्हाला, मला ते सांगा. 2 बघा, मग ज्यावेळेस आपल्याला नंबर आता उलट करायचं असेल, डेसिमल फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन करायचं असेल तर कसं करणार? एकदम सिंपल आहे. हा 925 आधी तिथे लिहायचा आणि त्याच्या डिनॉमिनेटरला काय लिहायचं? 100. का 100 घ्यायचा? पॉइंट आफ्टर 2 नंबर आहे ना, जेवढे पॉइंट आफ्टर नंबर येतील तेवढे 1 वर 0 पुट डाऊन करायचे. झालं आपलं कन्वर्जन. सर आपण डिवाइड करू शकतो ना जर नंबर असला तर? आणि नंतर आपण डिवाइड करू शकतो ना त्याला? काय म्हणताय? डिवाइड करू शकतो ना? हो डिवाइड करू शकतो. हे बघा, सगळ्यात महत्वाचं डिवाइडचा आपण नंतर बघूया. आधी फक्त एवढं कळालं का की आपण इथे 100 कुठून आणलं हे कळालं का? आणि पॉइंट कुठे गेला हे कळालं का? पॉइंट रिमूव्ह करण्यासाठी आपण काय केलं, पॉइंट आफ्टर जेवढे नंबर होते तेवढे डायरेक्टली राऊंड फिगरली लिहायची संख्या, आणि पॉइंट नंतर 2 नंबर्स आहेत म्हणून त्या 1च्या पुढे काय लिहिणार आपण इथे 00. जर समजा तुमचा नंबर 9.2 असता तर आपण काय लिहिलं असतं? 92/10 घेतलं असतं. जर तुमचा नंबर 0.5 असता तर आपण काय घेतलं असतं? 5/10. जर तुमचा नंबर 0.002 असता तर आपण काय राईट केलं असता? 2/1000. क्लिअर का एवढं सगळ्यांना? बघा, पॉइंट आफ्टर जेवढे नंबर तेवढे 1 वर 0 घेणार. ठीक आहे. मग जर सपोज पॉइंट आफ्टर इथे नंबर असा असता 3.25 तर आपण याची व्हॅल्यू काय लिहिणार? 325/100. ठीक आहे. जर तुमचा नंबर 9.2863 असा असेल तर आपण काय लिहिणार? 92,863/100.
10,000. क्लिअर सगळ्यांना? पॉइंट आफ्टर जेवढे नंबर तेवढे 0 पुट डाऊन करायचे. ठीक आहे. आता मी तुम्हाला आधी इम्प्रॉपर फ्रॅक्शनचेच काही उदाहरण देतो आणि मग आपण परत याची पण उदाहरणं घेऊया अजून. ठीक आहे. 6 नंबरचं एक्झाम्पल राईट करा. 29/8. बघूया बरं किती जणांना सोडवता येतंय. चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका. असं कोणी आहे की ज्याला नाही समजलं? बघा रामचं उत्तर आलेलं आहे. बाकीचे ट्राय करा डेसिमल पॉइंट मध्ये कन्वर्ट करायचं. व्हेरी गुड. अवनी तुझं काय उत्तर रॉंग येते का बघ बरं. तू डिवायडेशन चुकवली. असं डिवाइड करा अवनी. 29 डिवाइड बाय 8. व्हेरी गुड. ओवी काय चुकलं बघ बरं. हे ग एकदम सिंपल आहे. काय करणार 8 3 जा 24 रिमाइंडर 5. आता नंबर एंड झालाय का नाही मग इथे पॉइंट द्या म्हणजे नंबर पॉइंट दिल्यावर इथे किती तुम्ही 0 घेऊ शकतात. बरोबर. आता नेक्स्ट काय करणार आपण नेक्स्ट घेणार पॉइंट आफ्टर नंबर. सो नंबर होणार 50. 8 6 जा 48. 50 minus 48 remainder is 2. Take next 0. Answer 20. 8 2 जा 16. Remainder is 4. So take next 0. Answer. The next number is 40. 8 5 जा 40. 40 minus 40. Your answer is remainder is 0. म्हणजे बाकी किती आली तुमची 0 आली. म्हणजे त्याचं कन्वर्जन केल्यानंतर आपलं उत्तर काय आलं डेसिमल पॉइंट मध्ये 3.625. ज्यांचं चुकलं असेल त्यांनी नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहा. आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येकाने कंपल्सरी नोटबुक मध्ये उदाहरण सोडवायचं. नुसतं मोबाईल घेऊन बसायचं नाही. लक्षात ठेवा. म्हणजे प्रॅक्टिकली उत्तर सोडवतील त्यांनाच उत्तर येईल. मला नाही समजलं. काही जण काय करतात माहितीये का तुमच्यातले काही जण असे पण आहे की ते काय करतात माहितीये का चॅट बॉक्स मध्ये दुसऱ्याचं उत्तर पाहून घेतात नोटबुक मध्ये काहीच सोडवत नाही आणि त्याचंच उत्तर कॉपी पेस्ट करून खाली टाकतात. असं अजिबात करायचं नाही. सगळ्यात महत्वाचं पेपरमध्ये तुम्हाला पेपर सोडवायचा एवढं लक्षात ठेवा. आणि आपल्याला मी तुम्हाला आधीच सांगितलंय 100 आउट ऑफ 100 मार्क्स घ्यायचे असतील तर सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला जे करायचंय ते स्वतःला करायचंय. प्रत्येक गोष्ट तुम्हाला यायलाच पाहिजे. येत नसेल तर ती तुम्ही विचारून घ्यायचं काम सुद्धा तुमचंच आहे. आलंय का लक्षात? तर त्यामुळे परफेक्टली लक्षात ठेवायचं. जर समजलं नाही तर परत विचारा पण आलं पाहिजे. हे कंपल्सरी आहे. चला एकदम सिंपल नंबर देतोय 325 डिवाइड 100. बघूया जमतोय का. 100चा टेबल येत नाही डायरेक्ट 10चा घेऊ. जाऊ दे एवढा मोठा घेण्यापेक्षा 10चा घेऊया. ठीक आहे. बरोबर बघूया जमतंय का तुम्हाला. कोणाला काही अडचण आहे?
कोणाला नाही समजलं असं कोणी आहे का? हा बोला. सर 2 नंबर घेतला चालेल का? नाही, एका वेळेस 2 नंबर घ्यायचे असेल तर मध्ये 0 घ्यायचा क्वेश्चन मध्ये. चला, अजून कोणाला काय डाऊट? बघा, एकदम सिंपल आहे. काय करायचं, याला 10 ने डिवाइड करा. इथे 3 येत नाही, मग सुरुवातीला तुम्ही 2 नंबर घेऊ शकता. पण खरा रूल असा आहे की डिवायडेशन मध्ये ज्यावेळेस अशा पद्धतीचं डिवायडेशन करता त्यावेळेस एका वेळेस एकच नंबर घ्यायचा असतो, फक्त 1 नंबर. सो ज्यावेळेस पण तुम्ही हे नंबर्स घेतात त्यावेळेस बघा, तुमचा जो काही नंबर आहे या नंबर मध्ये 3 डिवाइड होत नाही म्हणून इथे 0 घ्यावा लागतो. मग इथे काय येणार, 3 - 0 3. नेक्स्ट कॅरी येणार तुमचा 2. मग 10 3 30. 32 - 30 आन्सर 2. नेक्स्ट नंबर आलेला आहे 5. सो 10 5 सॉरी 10 2 20. 25 - 20 युअर आन्सर रिमाइंडर इज 5. ज्यावेळेस रिमाइंडर येतो त्यावेळेस आपण पॉईंट देतो. पॉईंट दिल्यावर तुम्हाला सांगितलं मी, अनलिमिटेड तुम्ही 0 यूज करू शकता. सो फर्स्ट 0 घेतला तर नंबर होणार 50. सो 10 5 50. 50 - 50 युअर आन्सर इज 32.5. समजलं का सर्वांना कसं सोडवायचं ते? सर मी काय केलं ना, तुम्ही फर्स्ट 3 घेतला तर मी 3 नाही घेतला, मी डायरेक्ट 32 घेतला. मला नाही चालेल, समजलं. ऐका, सुरुवातीला चालेल, सर डबल नंतर एकदा यायचं समजून नाही. सांगा ना. नाही समजलं. डबल सांगू. ओके, लक्ष द्या. सर कितवा चॅप्टर आहे? सर 4th नंबर. सुरुवातीला एकच नंबर घ्यायचा, त्याच्यानंतर गिवन घेतले तर चालेल. आपण डायरेक्ट नाही, डबल नंबर नाही चालणार कुठेच. ठीक आहे, इकडे लक्ष द्या माझ्याकडे, मी काय सांगतो ते नीट समजून घ्या. हे बघा, सुरुवातीला तुम्ही इथे आता हा नंबर जर 10 पेक्षा स्मॉलर असेल, इकडे लक्ष द्या, मी काय सांगतो एकदा समजून घेत चला. ज्यावेळेस तुमचा हा 3, डबल नंबर केव्हा घ्यायचा आणि सिंगल नंबर केव्हा घ्यायचा ते तुम्हाला मी सांगतो. तुमचा जो डिवायझर आहे, डिवायझर इथे किती आहे, 10. त्यापेक्षा डिव्हिडेंड मधला फर्स्ट नंबर जो आहे तो जर स्मॉलर असेल तर तुम्ही सेकंड नंबर यूज करू शकता, म्हणजे डायरेक्टली 32 घेऊ शकता. आता जर समजा नंबर असा आला 17 17 17 आणि याला डिवाइड बाय 17 केलं, आणि जर तुम्ही असं केलं 17 1 17 0, मग इथे डायरेक्ट 17 1 17 घेतला आणि असं आन्सर काढलं, पुढे पुन्हा कॅरी डायरेक्ट 17 घेतला इथे, तर तुमचा आन्सर मात्र रॉंग येईल. 111 हे आन्सर रॉंग आहे. याच्यासाठी मेथड अशी आहे की जर तुम्हाला अशा पद्धतीचे नंबर आले तर सर्वात महत्वाचं, स्टार्टिंग पॉइंटला तुम्ही 2 नंबर डायरेक्ट 2 नंबरचा ग्रुप यूज करू शकता, मिडल मध्ये यूज करू शकत नाही. बघा, सपोज फर्स्ट नंबर आहे 17, तुम्ही यूज केला 17 1 17 17 - 17 युअर आन्सर इज 0. नेक्स्ट नंबर कॅरी काय होत असतो, फक्त 1 नंबर कॅरी होतो, तो आहे 1. मग आपली प्रोसिजर अशी आहे की आपण इथे जर 0 घेतला क्वेश्चन मध्ये तर तुम्ही सेकंड नंबर खाली कॅरी फॉरवर्ड करू शकतात. मग कॅरी फॉरवर्ड केल्यानंतर तुमचा नंबर काय होणार, 17 होणार. मग आता तुम्ही 17 1 17 घेतलं तर चालेल, अदरवाईज चालत नाही. ठीक आहे, आता पुन्हा इथे तुमचा नंबर 0 झाला, नेक्स्ट नंबर कॅरी आलेला आहे 1. मग आता तुम्ही इथे यूज करू शकता पुन्हा 0, आणि मग तुम्ही हा नंबर कॅरी घ्यायचा, मग हा नंबर तुमचा होणार 17 1 17. सो तुमचं क्वेश्चन जो आहे तो काय असणार आहे, 10,101. ठीक आहे, हा तुमचा क्वेश्चन असणार, डायरेक्टली यूज करायचा नाही. समजलं का सर्वांना? कधी 2 नंबर घ्यायचे, कधी 1 नंबर घ्यायचा. आपण त्यांनी डिवाइड करत असतो. मिनिट, ज्यांना काही कोणाला अडचण असेल ना, 1 मिनिट थांबा. त्यांनी ना हात वरती करा माईकच्या समोर, मी त्याला एकेकाला माईक अनम्यूट करायला लावतो. हा बोला, काय अडचण आहे कोणाची?
बोल ईश्वरी, काय म्हणणं आहे तुझं? ईश्वरी बोल. सर आपण स्टार्टिंगला 3 नंबरनी डिवायडेड करू शकतो का? ज्यावेळेस तुझा थ्रीचा इकडे जर 3 डिजिट नंबर असेल तर, नाहीतर नाही. ठीक आहे. किंवा तुला जिथे 1 डिजिट पेक्षा जास्त नंबर घ्यायचे असेल तर त्यावेळेस तू करू शकतो. ठीक आहे. भूमी, तुझं काय अडचण? सर जर आपल्याला डिनॉमिनेटर जर 10 असला तर आपण लास्टचा जो नंबर असतो त्यालाच पॉइंट देऊन आपला आन्सर होऊ शकतो ना. हो, मी तेच सांगणार होतो आता तुम्हाला, की ज्यावेळेस पण तुमचा नंबर अशा पद्धतीने येणार की जर डिनॉमिनेटरला 10 आला तर सरळ सरळ काय करायचं, शेवटचा नंबर जो असेल त्याच्या आधी फक्त पॉइंट लिहून टाकायचा. एवढं डिवायडेशन करायचंच नाही. कळालं का? मी ते आणि तुम्हाला तेच सांगणार होतो. पण आता ठीक आहे, तू विचारलं म्हणून डायरेक्ट सांगून देतो. लक्षात ठेवा, जर तुमचा नंबर असा आला 325, म्हणजे इथे आता 3.25 घेऊन टाकायचा, डिवाइड 10 होता म्हणून. ठीक आहे. 32.5 घ्यायचा. आता बघा 325 आपण 100 असेल तर आपण काय करणार, याचा आन्सर डायरेक्टली 325 ऍज इट इज लिहिणार आणि पॉईंट आफ्टर बॅक साईडने पॉईंट नंबर मोजायचे. किती झिरो आहे तेवढे काउंट करायचे. 1-2 होता ना, मग इथे 1-2 काउंट करायचा. जिथे तुमचा नंबर एंड होणार तिथे पॉईंट देऊन टाकायचा. ठीक आहे. जर सपोज तुमचा नंबर असा असता 326 आहे आणि त्याला डिवाइड बाय 1000 असेल तर काय लिहिणार, डायरेक्टली 326 इथे नंबर 1 2 3 0 जेवढे आहे तेवढे काउंट करायचे आणि जिथे नंबर संपणार त्या ठिकाणी पॉईंट लिहायचा. पुढे काही नंबर नसतील त्याच्या पुढे 0 घेत जायचं. ठीक आहे. हा राज, तुझं काय अडचण? सर मला इम्प्रॉपर फ्रॅक्शन डेसिमल फ्रॅक्शन कसं काय करतात ते नाही समजलं. भागाकार करायचा, आता आपण जसं केलं तसं. आलं का लक्षात? हो संस्कार. सर डबल हा, नंबर डिवाइड करता येईल ना. डबल नंबरने डिवाइड करता येतं, फक्त मी जसं सांगितलं ना त्यावेळेस तिथे 0 घ्यायचा वरती क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. येस सर. हा, चला. हे कोण आहे? दीपक निकम. कोण आहे रे दीपक निकम? कोण नंबर आहे हा? सर हा, जर याच्यात हे एक 325 आलं आणि 1000 आलं तर मग थ्री पॉइंट टू कसं फाईव्ह द्यायचं. आणि 1000 आला तर काय करायचं, आपला नंबर लिहायचा डायरेक्टली 325 ऍज इट इज लिहायचा. इथे 1000 वर किती 0 आहे रे? 3. 3. मग बॅक साईडने मोजायचे 1 2 3, जिथे 3 संपला इथे पॉईंट द्यायचा त्याच्या समोर आणि इथे नंबर नाही म्हणून 0 घ्यायचा. हा आणि कळालं? 10,000 असलं तर 10,000 0. असला तर मग असं करायचं, सपोज असं आहे 325 डिवाइड बाय 10,000 असेल तर एकदम सिम्पल 325 राईट करायचा. 0 किती आहे? 1 2 3 4 आहे ना, मग इथे पण तेच घ्यायचं 1 2 3 4. आता पुढे नंबर नाही ना म्हणून 0 घ्यायचा. 4 झाला, पॉईंट द्यायचा, इथे 0 लिहायचा, संपला विषय. वन कळालं का? लाखला ते 1 लाखला तेच करायचं ना. सेम, काहीच पद्धतीत चेंज नाही. ठीक आहे. ठीक आहे. हा, हे कोण आहे? दीपक निकम. आराध्या, काही अडचण? मला नाही कळालं कधी 1 नंबर घ्यायचा आणि कधी 2 ते. जर तुझा इकडे लक्ष दे, एकदम सिम्पली सांगतो तुला, इकडे लक्ष दे आता माझ्याकडे. सपोज तुम्हाला असा नंबर आलेला आहे. आता या ठिकाणी 1 नंबर केव्हा घ्यायचा आणि 2 नंबर केव्हा घ्यायचा हे सांगतो. याला डिवाइड बाय तुम्हाला समजा दिलंय 9 दिलाय आपण असं समजूया. ठीक आहे. आता 1 नंबर केव्हा घ्यायचा आणि 2 नंबर केव्हा घ्यायचा, सपोज याला 9 ने डिवाइड करायचं आहे. सो आपण काय करणार, नंबर डायरेक्टली लिहितो बघा 1 8 3 2 4 5. बरोबर. तर फर्स्ट टाइम लक्षात ठेवा, नेहमी तुम्हाला ऑलवेज फक्त 1च नंबर एका वेळेस एक खाली घेता येतो. फक्त ज्यावेळेस पुट डाऊन तुम्ही करताना फक्त एका वेळेस ऍट ए टाइम 1च नंबर घेता येतो. मग जर तुम्हाला 2 नंबर्स पुट डाऊन करायचे असतील खाली तर काय करायचं, आता फर्स्टला तुम्ही 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, काही अडचण नाही, पण ते केव्हा घ्यायचे ते पण सांगतो. त्याचा पण एक नियम आहे. जर तुमचा हा जो काही डिवायझर आहे या डिवायझर पेक्षा हा फर्स्ट नंबर स्मॉलर असेल तर तुम्ही 2 नंबर यूज करा. ठीक आहे. जर सपोज तुमचा डिवायझर असा आहे 32
आणि इकडे दिलेला आहे 18. हा, तर आता इथे तुमचे 2 नंबर चालेल का? नाही, तुम्हाला किती यूज करावं लागतील? 3 नंबर यूज करावे लागतील. कळालं का? येते का लक्षात? जर समजा असा नंबर असता 32 आणि इथे नंबर दिलेला आहे असा, तर तुम्ही 1 नंबर घेऊन चालेल का 32च्या टेबलमध्ये? नाही चालणार. 2 नंबर घेऊन पण चालेल का? नाही चालणार. मग डायरेक्टली तुम्ही इथे 32 पेक्षा बिगर नंबर हा 183 होतो का नाही, तर तो घ्यायचा. पण आता जर तुमचा नंबर मध्येच आला तर मात्र त्यावेळेस तुम्हाला फर्स्ट नंबर जर तुम्ही घेणार असाल इकडे खाली अजून एक ऍडिशनल नंबर घेणार असेल तर इथे 0 ऍड करायचा. अजून एक्स्ट्रा नंबर लागणार असेल तर पुन्हा एक 0 ऍड करायचा. ठीक आहे, लक्षात ठेवा क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, आता मी तुम्हाला हे उदाहरण सोडून दाखवतो. म्हणजे कसं बघा, 3 नंबर आले का? सांगतो ना, लक्षात. आता सपोज तुम्ही इथे नंबर घेतला नाही, 9 ने डिवाइड केलं, 9 टू द 18 घेतला, कारण 1 तर काही 9च्या टेबल मध्ये येत नाही. मग 9 टू द 18 झाला, 18 मायनस 18 0 आला. कॅरी किती आलेला आहे आता? 3 आला. मला सांगा 9च्या टेबल मध्ये 3 येतो का? नाही येत ना. मग आपण काय करणार, या ठिकाणी इथे पुट डाऊन करणार 0 आणि मग नेक्स्ट नंबर पुन्हा 2 कॅरी घेणार. ठीक आहे, मग आता तुम्ही डिवाइड करणार 9 3 जा 27. रिमाइंडर किती राहिलाय तुमचा? 5. कॅरी आलेला आहे 4. ओके, 9 6 जा 54. रिमाइंडर राहिला 0. पुन्हा 5 काय घ्यायचंय? खाली घ्यायचा. 5 आता डिवाइड होतो का? नाही, इथे पहिले 0 ने डिवाइड करा. तो नंबर येणार 5. आता पॉईंट घ्यावा लागणार तुम्हाला, बरोबर की नाही? पॉईंट घेतला म्हणजे तुमचा 0 ऍड होईल. पॉईंट घेतला, इथे नंबर काय झाला? 50 झाला का नाही? 9 5 जा 45. 50 मायनस 45, रिमाइंडर असणार 5. पुन्हा तुम्ही असं किती वेळेस घेतलं तर नंबर तेच येणार आहे. सो आपण जास्तीत जास्त 3 पॉईंट पर्यंत पुढे करणार, त्यापेक्षा जास्त करणार नाही. ठीक आहे, सो याचं उत्तर काय असेल? 20,360.55. ठीक आहे. सर जर वरती 3 नंबर असले ना खाली 1 लाख असले किती असला तरी तेवढे कसं 0 ऍड करायचं? करायचं. 0 ऍड करायचे. जेवढे नंबर संपले तेवढे 0 ऍड करायचे. खाली 1 लाख असो, 10 लाख असो, किती नंबर असो, तुम्हाला काय करायचंय? राऊंड फिगर जो नंबर आहे तो वरचा राईट करायचा. जेवढे 0 असतील तेवढे नंबर आधी काउंट करा. 1 2 3 4 5 नंबर आले ना. आपल्याकडे 5 नंबर्स आहे का? नाही. मग या नंबरच्या पुढे 0 द्यायचा, इथे पॉईंट द्यायचा आणि संपला विषय. कळलं का उत्तर? 0.000556. क्लिअर? चला पुढे. सार्थक, काय अडचण? निकम, विरजा, नो सर. सर काळे, जर तिथं असा नंबर असला 0.002 आणि डिनॉमिनेटर पण 0 असला तर मग त्याला डिवाइड कसं काय करायचं? 0 ने कुठलाच नंबर डिवाइड होत नाही. 0चा टेबल येतो का तुला? नाही. मग कसं काय डिवाइड होईल? मग हा, डायरेक्ट 2 लिहिला नाही, तर चालेल. त्याचं उत्तर येत नाही. ठीक आहे. हा, तीर्थ, तुला काय अडचण? काय डाऊट आहे का? नाही. वेदिका, आदित्य, संग्राम, काय अडचण तुम्हाला? नाही सर. प्रजित, ठीक आहे. चला आता लक्ष द्या माझ्याकडे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आपण इथे डिवाइड कसं करायचं हे तुम्हाला मी सांगितलंय. आता लक्ष द्या माझ्याकडे, मी काय सांगतोय ते नीट समजून घ्या. कुठलाही नंबर असो, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ज्याचा डिनॉमिनेटर सुरुवात असा आला ना, 10, 100, 1000, 10,000, कुठल्याही प्लेसमध्ये 1 लाख असा कुठलाही नंबर येऊ दे, या नंबरला कन्वर्ट कसं करायचं तर एकदम सिंपल आहे. सपोज आपण एक उदाहरण घेतलं, 3/10 आला, त्याची काय येणार? 0.3 व्हॅल्यू. सपोज तुमचा सेकंड नंबर आपण असं घेऊया की सपोज तुमचा नंबर आहे 54/10, त्याचा व्हॅल्यू काय असणार इम्प्रॉपर पॉईंट डेसिमल फ्रॅक्शन मध्ये, तर ती असेल 5.4. ठीक आहे, जर सपोज तुमचा नंबर आहे
283 अपॉन 10 आला, काय करणार? त्याचं डेसिमल पॉईंट मध्ये कन्वर्ट करताना डायरेक्ट 28.3 घ्यायचं. ठीक आहे, कितीही मोठा नंबर असू दे, कितीही मोठा, त्याचा डिनॉमिनेटर जर 10 आला तर लक्षात ठेवायचं, डायरेक्टली नंबर राईट करायचा आणि इथे काय करायचं, फक्त लास्ट प्लेस कडून एक पॉइंट पुढे घ्यायचा. ठीक आहे, कोणताही नंबर असू द्या. सपोज 100 साठी नंबर आला ज्याचा डिनॉमिनेटर 100 आहे, अशा नंबर साठी काय करायचं, तुमचा नंबर राईट करायचा आणि जर सपोज त्याचा डिनॉमिनेटर 100 असेल तर तो नंबर राईट करायचा आणि लास्ट 2 प्लेस कडून पॉइंट द्यायचा. ठीक आहे, म्हणजे 2835 डिवाइड 100 असेल तर काय घेणार, 28.35. सपोज नंबर असा आला 48 अपॉन 100, काय करणार, त्याचं व्हॅल्यू 0.48 घेणार. ठीक आहे, जर सपोज तुमचा नंबर 735 अपॉन 100 आला, काय करणार, 7.35. सपोज तुमचा नंबर 1च डिजिट आहे, 5 अपॉन 100च आहे, काय करणार, 0.05 घेणार. ठीक आहे, समजतंय का सर्वांना? सपोज तुमचा नंबर 1000 असला तर काय करायचं, व्हेरी गुड. बघा, जर समजा तुमचा नंबर 1000 असला तर काय करायचं सर, मग काय नाही करायचं, जो नंबर असेल, सपोज पायच्या डिनॉमिनेटरला 1000 आला, काय घेणार, 0.005. जर सपोज नंबर आहे 98, त्याचा डिनॉमिनेटर 1000 आला, काय घेणार, 0.00098. ओके, किंवा 98. ठीक आहे, जर सपोज तुमचा नंबर आहे 305663 आणि डिनॉमिनेटरला 1000 आहे, काय घेणार, 35.663. काही अवघड आहे का? जेवढे 01 वर तेवढे पॉइंट राईट साईडला सरकवायचे, लेफ्ट साईडला सरकवायचे, बॅक साईडने. एवढं लक्षात ठेवा. ज्याला हे कळालं त्याला पुढचं उदाहरण अजिबात अवघड जाणार नाही. ठीक आहे, आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल. आता होमवर्क मध्ये तुम्हाला सोडवण्यासाठी उदाहरण देतोय. आपला क्वेश्चन सेम तोच असणार आहे, कुठला, इम्प्रॉपर फ्रॅक्शन टू डेसिमल फ्रॅक्शन व्यवस्थित कन्वर्ट करायचं. ठीक आहे, ज्यांचं कोणाचं लिहायचं बाकी असेल त्यांनी नंतर, आता ही पीडीएफ येईल त्यावेळेस ती लिहून घ्या. ठीक आहे, लक्षात ठेवा, हा आहे तुमचा होमवर्क. व्यवस्थित करा. काही डाऊट असेल तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता. फक्त आता करू नका, आता लगेच नंतर क्लास आहे म्हणजे. ठीक आहे, संध्याकाळी 5 ते 8 सॉरी, संध्याकाळी 5 ते 9 मध्ये फक्त कॉल करायचा नाही, बाकीच्या वेळेस तुम्ही कॉल करून विचारू शकता. ते आपण थांबणार आहोत.